बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक वासुदेव पाटील लिखित कादंबरी काचा पाणी. प्रकरण 13. मुरलीचा 15 दिवस पाळत ठेवत शोध घेण्यात आला, पण मुरली जणू गायबच झाला होता. तपास लागला मुरलीचा, पण तपास म्हणण्यापेक्षा मुंबईहून त्याचं प्रेतच आलं. टीबीनं ग्रासलेला मुरली नाजुकाकडून औषधं घेऊन दुसऱ्या दिवशी मुंबईत निघून गेला व दवाखान्यात ॲडमिट झाला, पण व्यर्थ. त्याचं खंगलेल्या देहाचं गाठोडच तलभाटीत आलं आणि गोविंदच्या तपासाचा मार्गच खुटला. नाजुका, तुमचं गाव मला वावदूकच दिसतंय ग. एकही काम धड होत नाही. काय झालं मिस्टर पाटील? मिस्टर पाटील? नरेन आश्चर्याने विचारू लागला. मग तू तुमचं गाव बोलला म्हणून? नाजुका हसत म्हणाली, अगं इथं कोणताच तपास पूर्णत्वास जात नाही म्हणून. एन लँड डेव्हलपरचा तर तपास लागणार नाही तोवर चिंदुबा गायब. तसंच आता गोविंदचा तपास लागतोय म्हटल्यावर मुरलीनंच तिकीट काढलं. नरेन हताश होत म्हणाला. नाजुकानं त्यांच्या उतरल्या चेहऱ्याकडे पाहिलं. नरेन, एक विचारू? विचार, पण विनंती केली की तुझी खानदानी जरब गायब होते व तू एकदम विचित्र भासतेस. नाजुका गालात हसली. नरेन, आपली पहिली भेट आठवते का तुला? भेट? तुझी प्रत्येक भेट म्हणजे जरबेचा अस्सल नमुनाच. ऐक ना, खरं सांग, पहिली भेट आठवतं का सांग ना. कदंबाच्या झाडाखाली 4-5 टिटव्यांसोबत सकाळचा चहा घेताना. का आठवणार नाही? नरेन पहिली भेट आठवत उत्तरला. गलत, साप गलत. मग आठव ना, तूच सांग. पहाटे आडाच्या आसपास माझ्याच वाडीत मलाच कोण म्हणून विचारणारा तू मला जसा तसा आठवतोस? अगं ती अंधारात ओझरती भेट, त्यात तुम्हाला दिसलीच नव्हतीस. नरेन, कसं असतं ना, माणूस कुठं कसा अवचित भेटतो. काही जसे भेटतात तसेच निघूनही जातात, तर काही जन्माचे ऋणानुबंध जुळवत मनाच्या सांदी पक्क रुतून बसतात. पहिल्या भेटीत वाटतं का हा जो भेटलाय तो कायम जुळून राहील असं? नाजुका, भेटणं एवढं जाळत नाही, पण तुटणं, दूर जाणं माणसास उद्ध्वस्त करतं. प्रत्येकाचं जाणं का? नाजुका खोल उतरू लागली. तुला काय वाटतं? मूर्खा, भल्या माणसा, आधी माझा प्रश्न आहे, तू दिलं पाहिजे उत्तर. काही येतात तशी निघून जातात, कळतही नाही. पण काही जाऊ दे, तू काहीही केव्हाही विषय काढत लांबवत राहते. नरेन, कोजागिरी पुनव शरद पौर्णिमा येते. मग भेटायचे मला आपल्या माणसास, आपल्या माणसांपासून दूर दूर जात. नाजुकाचा स्वर बदलला होता. नाजुका, ताथुबा वाडी माडीगत अगम्य गुढता नको पांघरूस. तू कायिक ऐहिक मानसिक पातळी गाठ एकलतेतून. नाजुका, गोविंदला शोधायचं कसं ते सांग. तेच सांगते, नाजुका तंद्रीत बोलली. नरेननं तिच्याकडे रागानं पाहिलं. द्वैत पातळीवर तुला काहीच उलगडणार नाही. पाहूयात या पुनवेला. तुझ्या डॅडकडून माडीत प्रवेश मिळवायची परवानगी घेण्याचं काम तुझं. आणि नाहीच त्यांनी परवानगी दिली तर? मग नाईलाजानं सागर किनारा गाठावा व बाहेरून आत येणारे मार्ग शोधायचे. ते तर आधीच शोधलेत ना तू. स्थल सापेक्ष शोधलेत, पण पुनवेला काळ सापेक्ष पाहू. आणि व्यक्ती सापेक्ष? नाजुकानं थरथरत लाजेनं चूर होत विचारलं. नाजुका, तसं पाहता मला चहा प्यायला जातानाची भेट, वरली सीलिंकवरील भेट, याही खूप आठवतात बरं. नरेन विषय टाळावा म्हणून विषय दुसरीकडे नेऊ लागला. मग भल्या माणसा असल्या भेटी ज्या गावानं घडवल्या ते गाव वावदूक कसं? नाजुका म्हणाली.
ज्या गाव किनाऱ्यानं माझा आबा गिळला ते वावदूकच. नरेन आतला उन्मळणारा कोलाहल दाबत ओठातच पुटपुटला. कोजागिरी पुनव, शरद पौर्णिमा, तलभाटीच्या मेघडंबरीत रात्री डेरा टाकणार त्याच दिवशी DK जाधव नायजाबाईस घेत दाखल झाले. विशाल मिसाळही बऱ्याच दिवसांनी साईटवर आला. मिसाळ साहेब, आपण खरंच आमच्या रिसॉर्टसाठी अचूक माणसाची निवड केली आहे. पाटील रावसाहेबांचा कामाचा झपाटा व कौशल्य मानावी लागतील. DK जाधव खुश होत तारीफ करत होते. डॉक्टर साहेब, मी आधीच म्हटलं होतं की आमचे नरेन पाटील तक्रार येऊच देणार नाहीत म्हणून. विशालही दुजोरा देऊ लागला. विशाल, बरीच बांधकाम आता प्रगतीपथावर आहेत. लॉन्स आता लवकरच तयार होतील. खेळाची मैदान, वॉटर पार्क आता महत्त्वाची. हत्ती, घोडे व उंट ही लवकरच आणावे लागतील. मला वाटतं आपण घोडे व उंट कच्छ भुजकडून आणूयात. त्यासाठी लवकरच आधी पाहून तपास करून ठेवा. पाटील साहेब, आपण म्हणाल तसं. DK जाधवांनी सहमती दर्शवली. डॉक्टर साहेब, पुढच्या आठवड्यात तुम्ही जाऊन या, मग कच्छच्या रणाकडं. विशाल मिसाळनं विचारलं. नाही रावसाहेब, मला कुठं सवड आहे. डॅड, ते काम माझ्याकडे सोपवा, पण सोबत निर्मिती फर्मची माणसंही यायला हवीत, नाजुका म्हणाली. मॅडम, आमच्या फर्मकडून ही साईट पाहणारे नरेन पाटील येतील ना सोबत हवं तर, मिसाळ म्हणाला. आणि नाजुकानं खात्रीनं आश्वासकरित्या खाली मान केली. पाटीलराव साहेब, तुम्ही आणि आमच्या बेबीताई दोघे जात तपास करा. आबासाहेब, आणखी एक महत्त्वाची बाब. आपणास वॉटर पार्क, कारंजे निर्माण करायचे आहेत. पुनवेला त्यांचा मोठा इव्हेंट करता येईल आपणास. करा करा पाटील, आपणास वाटेल ते करा. आबासाहेब, त्यासाठी मला पुनवेच्या भरतीचा प्रवाह, वेग, लाटा व मंदिरमाडीतला पाण्याचा दाब, उंची हे पाहावे लागेल. सलग 2-3 पुनवेला. नारायण शांतपणे सहज विचारता झाला. पाटील रावसाहेब, अवश्य मोजा दाब प्रवाह, पण मंदिर व माडी यात साऱ्याच बाबी समान आहेत, म्हणून मंदिर व आडाजवळचं पाणी मोजा व कयास बांधा. त्यासाठी माडीची काय गरज. DK जणू सावध पवित्रा घेत होते. आबासाहेब, तसं नाही. काही गोष्टी कल्पक करायच्या असतील तर इथलं सारं मेकॅनिझम समजून घ्यावं लागेल. त्यासाठी तुम्हास माडीबाबत जे जे काही माहिती असेल तेही निसंकोच सांगा, व पुनवीची माडी यातली स्थिती मी स्वतः पाहीन. माडीत तर तुम्ही स्वतः राहताय, तर आणखी काय सांगू मी, DK झटकल्यावानी बोलले. डॅड, आपणास एक युनिक असं रिसॉर्ट बनवायचं आहे, तर पाटीलराव साहेब यांना वाटेल तसं करू द्या. मिस्टर पाटील, तुम्हास माडी आतून पाहिजे ना, तर मी दाखवेन आज रात्री, नाजुका बोलली. बेबीताई, नको. हवं तर यांना इथलं मेकॅनिझम समजून घ्यायचं तर सागरात उतरत तळ धुंडाळावं, यांनी गोविंदागत. आता मात्र माडीत प्रवेशास DK जाधवाने जणू नाकारलंच. पण गोविंदाचं नाव जाधवाच्या ओटी येताच नाजुका व नरेननं नकळत एकमेकांकडे पाहिलं. नाजुका तर एकदम थरथरली. डॅड, गोविंदा कोण? कोण गोविंदा? जाधवानीच प्रतिप्रश्न केला. डॅड, आता तुम्हीच उच्चारलं ना हे नाव. अगं ते का ओठातून निघालं वाटतं. मंदिर ज्यानं बनवलं तो कारागीर होता तो. बरं ते जाऊ द्या, पाहू रात्री काय करायचं त्या. चला, DK घाम पुसत म्हणाले. नरेन ही काही विचारणार होताच, पण त्यानं ताडलं की आपण एकच हेका धरला तर यांना शंका येईल, म्हणून त्यानं माघार घेतली. आबासाहेब, जशी तुमची इच्छा. साऱ्यांना तातुबांनी बानवली प्रकारच्या झाडावरची ताजी शहाळ पिण्यास दिली. पाटील रावसाहेब, तोवर बाकीची कामं करत राहा. वेळ येऊ देत, मी स्वतः तुम्हाला नाळी पुनवेस माडी दाखवेन. बस झालं का समाधान, जाधवानी विचारलं व नंतर ते विशालसोबत बराच वेळ बोलत बसले. दुपारनंतर विशाल वापीकडे परतला. सायंकाळी पूजेची तयारी सुरू झाली. तातुबास कधी नव्हे ते जाधवानी गावातून दूध आणत आटवायला सांगितलं. मालक, एवढ्या गर्दीत? तातुबा, आता बरीच कामं गर्दीतच उरकायची सवय पडली आहे, जाधव बोलले. पण तातुबा मनातून टरकला.
त्याला कंप कपी सुटली. आई, डॅडनं कोजागिरीचा कार्यक्रम ठेवलाय, कोणती साडी नेसू ग? बेबी, साडी कधीपासून घालायला लागलीस ग तू? नायजाबाई पुनवेस येणारी बेचैनी लपवत म्हणाली. आपलं तोंड व हातपाय नाळी पुनवेगत वाकडे होत नसले तरी दर पुनवेस आतल्या आत झटक्याची जाणीव होतेच, यानंच ती बेचैनी राहायची. आई, शाल्मलीनं हिरवी पैठणी प्रेझेंट दिली, तीच नेसते. बेबी, पुनवेची मंदिरात गर्दी, भगदड असते पूजेला, तू पैठणी सावरत कशी फिरशील ग? पण तोवर तर तिनं साडी काढत नेसायला सुरुवातही केली होती. समोरच्या आरशात साडी नेसताना तिची नजर सारखी आपल्या देहशिल्पावर फिरत होती. तोच तशीच नजर आरशावर पडली. तिला आरशात नरेन आपल्याकडेच पाहतो हे जाणवलं. पैठणीचा पसारा तर अजून जमिनीवरच पडलेला. घाबरली ती आणि गरकन मागं पाहण्यासाठी वळली. तोच पाठीतून डोक्यापावे तो जोराची कळ उसळत गेली. आई गो! ती किंचाळी. मागं तर नरेन नव्हताच, तिलाच तिचा भास झाला होता. मनावर ओल्या चिंबकी गोठणबिंदू साधणाऱ्या भिंगार सरदार भावनेचं गारुड असलं की असले भास भासतात. पण ते काय कामाचं? आता तिला हालचालच करता येत नव्हती. थोडंही हल्ली की पाठीत सणकाच सणका. चमक भरली होती. पैठणी नेसायची हौस तशीच राहिली. नरेनला आशा की नाजुका जाधवांना सांगत माडीतल्या देवघरात आपणास नेईलच. एरवी तातुबामार्फत तर आपण केव्हाही जाऊ शकतो, पण पुनवेला जाणं गरजेचं. म्हणून पूजेला मंदिराकडे जाण्याआधी तो नाजुकाकडे गेला. नाजुका जवळच नायजाबाई बसलेल्या. नायजाबाईची स्थिती ना नाजुका सावरण्याची ना धड स्वतःच सावरण्याची. या पाटीलराव साहेब, आमची बेबीताई साऱ्या जगास ज्ञात पाजळते जरबेनं, पण स्वतःबाबत कायम धांदरट. नायजाबाई बोलल्या. नरेनला बोल बोबड्यागत वाटले ऐकताना. काय झालं मॅडम? नाजुकास पलंगावर अर्धवट नेसल्या साडीत पडलेलं पाहून नरेननं विचारलं. तोवर ती कळासाहत साडी व्यवस्थित करू लागली. नरेननं नजर मुश्किलतेनं आवरत वळवली. अहो, कोजागिरीच्या कार्यक्रमाची तयारी करताना लचक भरून घेतली पैठणी नेसताना, म्हणत काहीतरी आठवत नायजाबाई उठल्या व गोळी शोधण्यासाठी बाहेर पडल्या. पाऊले डगमगताना दिसली. कशानं भरली लचक? नरेननं विचारलं. तुझ्या तो जीभ आवरली नाजुकानं. काय? काही नाही, पैठणी नेसताना पदर घेण्यासाठी खाली वाकले आणि सनक गेली. नाजुकानं खरं कारण टाळलं. बाकी अर्धवट पैठणीत ही तुम्ही छान नाजूक चंद्रकोरीगत दिसताय. काय खरंच? मग तर थांब, पैठणी पूर्ण नेसतेच, म्हणत ती आनंदानं उठू लागली आणि जोराची कळ पुन्हा गेली. आई गो! अहो, अर्धवट पैठणी नेसली म्हणून चंद्रकोरीगत दिसताय जाधवबाई, नाहीतर मग पुनवेचा चांदच खुलाल तरी प्रयत्न सोडा आणि पडून राहा मुकाट्यानं, तो हास्य दडवत म्हणाला. आणि तिनं लाजेनं व लटक्या रागानं त्याकडं पाहिलं. नाजुका, मग आज माडीतल्या तळघरात जाणं शक्य होईल की नाही? पूजेची तर वेळ झालीय, तरी मी प्रयत्न करते, पण मला तुझ्यासोबत येणं शक्य नाही आता, म्हणून तिनं हात उचलत नरेनचा हात घेण्याचा प्रयत्न केला. आणि तोच नायजाबाई आत आल्या. हात हातात पाहता त्या काही बोलणार तोच दोघांना झटका बसला. पाटील, द्या ना आधार, मला उभं राहायचंय, पडेल मी, नुसतं बघताय काय? आईकडं पाहत नाजुकानं बाजू सावरली आणि नरेननं भीतीनं नायजाबाईकडं पाहत नाजुका हातानं धरत उठवू लागला. स्थल, काल आणि व्यक्ती संयोग नरेनच्या मेंदूतल्या घड्या विस्कटल्या. नाजुकाजवळ नायजाबाई समोर, नाजुका, नायजा, नरेन, एकच रास, नाजुका, नायजा, एन एन. तो चमकला, उडालाच. नाजुकाच्या नाजूक स्पर्शानं, मृदगंधानं की एन एन या नामानं. बापरे, एन एन लँड डेव्हलपर्स हे नाव तर असंही असू शकतं, लेक आणि पत्नीच्या नावानं. तो विचारत तर नाजुका वेगळ्याच लग्यात आणि नायजाबाई मिरगीच्या छायेत. काल स्थल एक पण व्यक्ती वेगवेगळ्या अघोषात. नायजाबाई गोळी ठेवत माघारल्या. मूर्खा, वेटपटागत काय पाहत राहिला होतास? बरं मी सावरलं. अजून डॅडची संमती असली तरी आई राजी नाही हे समजत नाही का तुला?
नाजुका नरेनला घट्ट पकडत म्हणाली, नाजुका, कदाचित NN लँड डेव्हलपर्स तुझ्याच वडिलांचं नाव असावं का ग? नाजुका नायजा या तुमच्या नावावरून तो धुंदीतच बोलला. आणि तिनं त्याचा आधार सोडत भिंतीला टेकली. स्पर्श सुटला. नरेन, काय म्हणजे फसलेला व्यवहार डॅडीशीच का? कदाचित, खात्री नाही, पण मी एवढं महिने जे नाव शोधत होतो, नावाचा बोर्ड सापडला, जागा सापडली, पण ती फर्म कुणाची, व्यक्ती कोण हेच सापडत नव्हतं. पण आता तुझ्यासोबत तुझ्या आईला पाहिलं आणि डोक्यात तळलं. नाजुका मात्र पाठीतली कळ एकदम काळजात उठल्यागत करारली. नरेन, कृष्णकृत्य उघड होणारच ना? किती दिवस झाकली राहणार? मला वाटतं तू ताथुवास ठाकूर वा येवतीकरांकडे न्यावं. मी ताथुवास समजावते, त्यालाच माफीचा साक्षीदार बनवत. ती एकदम जड स्वरात पण निर्धारानं बोलत होती. नाजुका, बिलकुल नाही. केवळ या एकाच कयासानं अजून तरी घाई नको. अरे, ज्याने ट्राला घुसवत नायकांना उद्ध्वस्त केलंय त्यांचे आणखी काय पुरावे हवेत? ते त्यात अपराधी आहेतच, पण आपणास या जागेतली रहस्य अजून उलगडायची बाकी आहेत. ज्यानं हे घटनासत्र घडतंय म्हणून आधी ते महत्त्वाचं, मग बाकी. नरेन बोलला, पण नाजुका पलंगावर पडली व डोळ्यांना मोकळी वाट करून दिली. कोजागीचा चांद उगवला व मंदिराकडे वारुळातून मुंग्या निघाव्यात तशी गावाकडून गर्दी मंदिरात जमली. नायजाबाई व जाधव पूजेसाठी आले. तातुबा, नरेन सर्व आले. चंद्रप्रकाश मंदिरात प्रवेशित झाला आणि नरेन पुन्हा बारकाईनं पाहू लागला. पण त्यास काहीच दिसेना. तेच ते जे आधीच्या पुनवेस अनुभवलं होतं. त्याच्या मनात एकदम काहीतरी आलं व तो गर्दीतून नजर चुकवत माडीवरून नाजुकाकडे आला. नाजुका, सर्वजण मंदिरात आहेत तोवर आपण माडीतल्या देवघरात प्रवेश करू. तुझे वडील नंतर जे काय रागावतील ते नंतर पाहू. नरेन, मी इथं पडल्या पडल्या आधी तेच करण्यासाठी उठले, पण आपल्यापेक्षा डॅड हुशार वाटतात. त्यांनी देवघरास भलं मोठं कुलूप ठोकत चॉबी नेली आहे सोबत. त्यांना तू पुनवेस माडीत आत घुसावासं वाटतच नसावं. मग आता पाहू, ते आता माघारतीलच. पुन्हा मी किल्ली मागून पाहते. बघ, नाहीच दिली तर मग मला सागराकडून तळात उतरावंच लागेल. नरेन, रात्रीचं घन व रहस्यमयी तळात उतरण्याची जोखीम नको घेऊस. ती काळजीनं बोलली. त्याला नवल वाटलं. मागच्या वेळी तळात उतरायला तयार होती आणि आज ती येऊ शकत नाही, तर मला एकट्याच जाऊ देणं तिला धोक्याचं वाटतं. ही नक्कीच तरल आहे एकदम. दुसरी कोणी असती तर आईवडिलांबाबत विरोधात जात आपणास सहकार्य केलंच नसतं. तो आडाकडे आला. समोरून जाधव भेटले. काय रावसाहेब, मंदिरातून निघून आलात अचानक? नाही आबासाहेब, या आडाजवळ पाहत होतो पाण्याचा दाब व उंची पातळीबाबत. नरेन चाचपडला. ठीक आहे, बाहेर सर्व निरीक्षण करा, काही हरकत नाही, पण माडीत नकोच. तेच तुमच्या भल्याचं आहे. चालता चालता ते नाजुकाजवळ आले. नरेनचा नाईलाज झाला. त्यानं ओळखलं हे आपणास देवघरात सोडणार नाहीत आणि वेळ वाया दवडून उपयोग नाही. नाजुका काही बोलणार तोच त्यानं खुनेनच नकार दिला. उगाच घाई केल्या जाधवांना शंका यायची व आपली योजनाच फसायची. तो तसाच बाहेर पडला. किनाऱ्यावर ओळखीचे गोताखोर तयारीतच होते. त्यांनी भरतीच्या महाकाय लाटात ही सागरात उडी घेतली. नरेनं कापडं बदलत सामान चढवत उडी घेतली, पण आपण जीव घेणं साहस तर करत नाही यानं त्याला धडकीही भरली. पण आबांसाठी व जाणाऱ्या निष्पाप जीवांसाठी त्याने भीती झटकली. खोल खोल जात ते किनाऱ्यास धडका देत कुठे मार्ग दिसतो का ते शोधू लागले. भरती वाढतच होती, पण तीच गत मागच्या वेळीची. सर्वत्र धुंडाळून ही माडी मंदिर वा बऱ्याच अंतरावर ही रस्ता खिंडार नाहीच. जर रस्ता खिंडार नाही तर मग समजा मंदिरात नदीमुखातल्या पाणभिंती माघारात पाणी येत असावं, पण माडीखाली वा आडात पाणी कसं येत असावं? आडाचं पाणी भरतीवेळी खारट होतं, म्हणजे किनाऱ्याकडून काहीतरी असावंच ना मार्ग. तो चक्रावला. गोताखोर ही धुंडाळून कंटाळे व ओहोटी लागताच ते माघारले. किनाऱ्यावर येताच तो हताश झाला.
माडी आतला प्रवेश बंद, सागर तळात वाट नाही. ही पुनवपण चालली. मग शोध कसा घ्यायचा? नाजुका सोबत असली की काहीतरी सापडेल गवसेल ही प्रबळ आस दाटते, आणि गवसतंही काहीतरी. पण ती नसली की उदाशी पसरत मार्गच दिसत नाही. पैठणीत तिला पाहताच आपण मोहरलो, आणि त्याच वेळी तिनं हात हातात ठेवला आणि आपणास एन लँड डेव्हलपर्स आठवलं. तिच्या सहवास वा स्पर्शानेच हे शक्य. आज जर ती सागरात सोबत असती तर नक्कीच काही ना काही क्ल्यू मिळालाच असता. पुन्हा नेमकी लचक आजच भरावी का? गोविंदचा मार्गही खुटला. कदंबाच्या झाडाखाली केव्हाचाच दुधाच्या पातेल्यात चंद्र दिसला होता व थांबलेल्या लोकांना दूध वाटलं जात होतं. ते पीत घरी निघत होते. जाधव तातोबा थांबलेलेच. नाजुकालाही म्हाताऱ्या तातोबानं आपल्याच काठीचा आधार देत जेमतेम खाली आणलेलं. नरेन तिकडंच निघाला. त्याला पाहता जाधवाच्या मुठी आतल्या आत सळसळत वळत होत्या. आज प्रथमच त्यांना शंका येऊ पाहत होती. हे रावसाहेब जे करताहेत ते त्यांच्या रिसॉर्ट निर्मितीचा भाग की काहीतरी इप्सित म्हणून हे खोल शिरत आहेत. काय संबंध यांचा माडीत घुसण्याचा? बेबी त्याच्या काळजात घुसू पाहते इथवर ठीक, पण हे पुनवेला अधिक भाग घेत आहेत वाटतं. रावसाहेबांची कुंडली काढावीच लागणार आपणास, निदान नाजुकाच्या लग्नाच्या दृष्टीने तरी. तातोबा, सर्वांना दूध वाट. तुमचं तुमचं चालू देत. मला पहाटेच निघायचं आहे म्हणून मी झोपतो थोडा, जाधव म्हणाले व निघाले. नरेन येताच नाजुका एकदम खुशीत लहरली. रावसाहेब, ताईसाहेब ही तुमचीच वाट पाहत होत्या. त्यांचं दूध घ्यायचं बाकी आहे अजून. घ्या दूध. तातोबानं 2 पेले पूर्ण भरत आटवलेलं दूध दिलं. तातोबाही नंतर आवरण्यात तंगला. नरेन, काही लागलं हाती? काहीच नाही. जाऊ दे. बघ मावळतीला कलेला चंद्र आभाळाच्या पिकलेल्या फळागत दिसतोय. नाजुका नरेनकडं पाहत म्हणाली. ती नरेनकडं तर नरेन चंद्राकडं पाहू लागला. कदंब नारळातून मोकळा होत आता चंद्र माडी पल्याड सागरात उतरू पाहत होता. माडी, वाडी, झाडं, मंदिर सारं सारं आता नरेनला अगम्य गूढ ऐवजी अद्भुत बेनझीर रम्य वाटू लागलं. नरेन, कसं असतं ना, निसर्ग जसा आणि जो असतो तसा आणि तोच असतो. पण तोच निसर्ग आपण कुणाच्या सोबतीनं पाहतो यावर त्याची सुंदरता अधिक प्रज्वलित होते. तू येण्यापूर्वी हाच चंद्र होता. ताथुबा, डॅड, मॉम होती, लोक होते, तेव्हा हा चांद डागाळलेला दिसत होता. व तो त्याचं काम करतोय तर करू देत. त्याकडं काय पाहत बसायचं नुसतं वेड्यागत असं वाटत होतं. आणि आता तू येताच बाकी सारे नसताना तोच चंद्र ओढायला करतोय. त्याचा डाग असूनही नजरेत येत नाही आता. नाजुका भारावल्यागत बोलत होती. नरेनलाही तेच वाटत होतं त्या क्षणी. सागरातून परतल्यावर किनाऱ्यावरून दिसणारा चंद्र आपणास उदास भकास जाणवला होता मगाशी, आणि आता एकदम मोहरून गदगदल्यागत. का? तो एकसारखा चंद्राकडं व कोरीकडं आळीपाळीनं पाहू लागला. कोरीनं पैठणी व्यवस्थित चापून नेसलेली. कोर तर चंद्रात विरघळत अद्वैत होऊ पाहत होती. तोच मोठा खेकडा नरेनच्या पॅन्टीवरून त्याच्या अंगावर चढत होता. नाजुकाचं लक्ष जाताच ती घाबरली. मोठमोठे अंगठे, नांग्या असलेला खेकडा भरतीच्या पाण्यात काठावर आला असावा. ती एका झटक्यात उठली खेकडा झटकण्यासाठी, पण एक वेदना उठणारी कळ पाठीतून की मानेतून की मेंदूतून उठत सन सन सनकली. तिनं ताट उभी राहत खेकडा हातानंच दूर झटकला. काय होतंय नरेनला कळलंही नाही. काय ग, काय झालंय? काही नाही. पाण्यातून आलेला खेकडा चढत होता चंद्रावर, ती मंद खट्याळ हसत म्हणाली. लबाड, एवढंच नरेन म्हणाला आणि नाजुकाला काहीतरी खटकलं. आपण काय विसरतोय? तेच तेच मगाशी उठताना वेदना उठली होती, पण आता? ती हालचाल करत पाहू लागली, पण लचक गेली. नरेनच्याही लक्षात आलं ते. बोललो ना मी लबाड. अरे नाही रे, खरंच लचक भरली होती, पण आता खेकडा झटकण्यासाठी झटक्यात उठले म्हणून अचानक तीव्र हालचालीनं गेली खरंच, ती जीव तोडून म्हणाली. नरेन हसला. चल
आता उतरायचं का खोलात? ती हुरूपानं म्हणाली. नाजुका, वेळ महत्त्वाची. वेळ टळली आता, आणि रात्रीचं तुला सागर तळात धोक्याचं आहे. नरेन म्हणाला. मात्र नाजुकानं हसतच डोक्यात हात मारला. काय म्हणायचंय तुला? काही नाही, चल वाडीत चक्कर मारूयात सोबत. आणि लचक, ती तर गेली आहे. चल मग. बाहेर पुरता गारटा उतरत होता चढत्या रात्रीच्या संगतीनं. म्हणून बांधकामावरील मजूर, गवंडी व इतर सारे आपापल्या पालात झोपली होती. चढणारी रात ही किती किती चरास भकावत चढते. मुकाट्यानं घुईच्या तोडऱ्या वाजवत थिरकायचं सोडून साथीला कुणासी लळा लावते. दोघं झाडाच्या गर्दीतून बांधकामाच्या रांगेतून निघाले. आता चंद्र जणू झावळ्यातला गुंता सोडवत सावल्यानं हुलकत झुलवत होता. झिरपणारं चांदणंही कधीच एकटं मुकाट्यानं झिरपत नाही. उरातल्या भावनांना मोक्कार ऊर फुटेस्तोवर पण मलमली माधुर्यात धावायला लावतं. युगान युगे हा खेळ सुरूच. चंद्र तोच, कोर तीच, चांदणेही तेच, पण बदलणारे भिडू, बदलणारे डाव त्याच प्रीतीचा पावन सुगंधात नाहत राहतात. हेही एक रहस्यच. नरेन, रहस्य उलगडणार नाहीत का? उलगडतील, पण घिसाडघाईत गुंताच अधिक होईल. नरेन संयम पांघरत होता. नाजुका हिरमुसली. तरी पावलासोबत पावले ही लब्ध पर्वाची वाट पळापळानं का असेना पण चालतायत हेही नसे थोडके. नाजुका, ही वाट एकट्यानं चालायची वेळ आली तर? नाजुकानं त्यास हातानं जोराचा हिसका देत जवळ घेतलं. भले संयमानं चालू, पण सोबतच. असलं बोहरं नको बोलूस या सुंदर सात क्षणी. नरेनं भाव भरीतच तिला कवटाळलं. पहाट वाऱ्यानं झाडोऱ्यातून पक्ष्यांची फडफड गुंजली. चाहूल लागली प्राचीची. परतायचे का आता? नरेन विचारत असतानाच माडीतून जादवाची गाडी फाटकाकडे निघाली होती. त्रिपुरारी पुनाव गेली. एक एक करत हुताशनी पुनवही आली. नरेनला आता निराशेनं घेरलं. मध्यंतरी जाधवानी माडीतल्या देवघरात नरेनला प्रवेश दिलाच नाही. एका पुनवेस नाजुकाला ठाण्यात शालमली व नायरांकडे जावं लागलं, तर हुताशनीला नरेनलाच विशालनं घरून निरोप आणल्यानं आई व वसंतास भेटायला शहापूरला परतावं लागलं. नरेन, नाना होते तो पावे तो आवा ड्युटी करत ही भेट टळू द्यायची नाहीत. आणि तू तर विसरलास की काय रे आम्हास? वसंता काळजीनं म्हणाला. वसंता, कसं शक्य आहे? नरेन, विशालसोबत दर महिन्यास पैसेही पाठवत नको जाऊ. यायचं नसेल तर. कलाबाईही संतापल्या. आई, रिसॉर्टचं काम सुरू असल्यानं व नवीन काम असल्यानं थोडी व्यस्तता. अरे, सारं जगच व्यस्त आहे. हा वसंत रात्रंदिवस शेतात राबतो, तरी माझी सर्व उसंतवार वेळच्या वेळी करतोच ना. माणसानं वेळ काढावा. नरेन 2 दिवस राहिला. राबणारा वसंता नानानंतर सारं कुटुंब ओढत होता. शेतात चांगलं उत्पन्न काढलं होतं. विशाल ही वेळच्या वेळी पैसे पाठवत होता. त्याकडं नरेनला सांगायची वेळच आली नव्हती. रात्री वासंती वहिनीनं विषय छेडलाच. दादा, विशाल भाऊजी सांगत होते यांच्याकडे. कोण हो ही नाजुका? नरेश चपापला. त्यानं मौन धारण केलं. नरू, काहीतरी बोलशील? वसंताही खोदू लागला. वसंता, आबाचा फसला व्यवहार आधी उकलू देत, मग बाकी विचार. आणि वहिनी, तुम्हाला विचारल्याशिवाय मी काही निर्णय घेईन असं वाटतंय का? तीही खात्री आहे आम्हास. मग वहिनी, वेळ आली की मी सारं सांगेनच. वसंतानं मग विषय बदलवला. नरेन, यावर्षी चांगलं उत्पन्न येतं आहे. पुढच्या वर्षी काहीही करून शेत घ्यायचंच आणि काकांना दाखवूच. नाना व आबा जसं वागले तसंच आपण त्यांना दाखवायचंच. वसंता निर्धारानं बोलत होता. वसंता, तुला व आईला योग्य वाटेल तसं करा. नरेन परतला. नरेन वाडीत नव्हता, तर वाडीत जणू एकदम खिन्नता पसरली होती. केव्हा आलात? कधीतरी मलाही न्या ना. तुमचं गाव घर पाहायचंय मला. नाजुका 3च्या सुमारास तातुबान आणलेला चहा पीत म्हणाली. आत्ताच परतलो आणि नेईन ना कधीतरी. कुठं आलं हो तुमचं गाव? नरेन थोडा चपापला.
पण तिचा भोळा भाबडा भाव दिसताच आणि तातुबा जवळ असल्यानं त्यानं मजुरास हाक देत नकाशा आणावयास लावला. अहो, त्यासाठीही नकाशा? नाही सांगणार कधीच पुन्हा बस. नाजुका, मी त्यासाठी नाही नकाशा मागवला. नाजुका हसली. वास्तविक त्यानं आधी सारं तिला सांगितलं होतंच. तातुबा हल्ला. मजुरानं आणलेला नकाशा त्यानं समोर पसरवला. चहाचा कप हातात तसाच घेत नाजुका नरेनच्या जवळ आली. वातावरणात फागी असह्य उकाळा व दमटपणा असल्यानं घामाचा वास त्याला जाणवला. बसल्या जागी त्यानं तिरकसपणे वर पाहिलं. नाजुका खेटून उभी. काय? दाखव ना, गाव दाखवत होता ना? तातुबा जवळ म्हणून बोललो. तुला काय निमित्तच हवं का? नरेन बोलला, पण एक वेगळा सुगंध दरवळत होता व त्यानं त्याची नजर नकाशात घुमू लागली. ती जवळ सरकत नकाशावर वाकली. तोच कपातील चहाचा एक थेंब ओघळत नकाशावर पडला. नरेन, बघ, खंबाचं आखा चहानं भरलं. नाजुका चहाचा थेंब पुसत हसत म्हणाली. पण त्याच्या चित्तप्रवृत्ती तर कुठं स्थिर होत्या. तो भानावर आला. त्यानं पाहिलं की तलवाटी ज्या रेखांशावर आहे त्याच रेखांशावर वर खंबाच्या आखाताच्या भागात चहाचा डाग दिसत होता. नाजुकाचा स्पर्श आता अधिकच मोहवित होता. नाजुका, काहीच बोलू नकोस. मुकाट्यानं नकाशा बघ. ती एकदम शांतीच्या गर्भात खोल खोल उतरत होती जणू. अगं ऐक ना, तलभाटीच्या रेखांशावरच खंबाच्या आखातातील जी गावं येत आहेत त्या गावांना जात आपण शोधलं तर. कुठला गर्भभाव शोधत निघालाय तू? बेधुंद, बेदरकार, बेदखल धुंदी जरबेत खवळली. कदाचित मुरली जे सांगत होता ते गाव, ज्या गावात आपल्या मंदिरासारखंच मंदिर असल्याचं तो बोलत होता. जर ते गाव सापडलं तर ते मंदिर सापडेलच. मग पुढं काय? धुंदी उतरू लागली. तातुबाच्या म्हणण्यावर विश्वास ठेवला तर त्याच गावात गोविंद काठियावाडी सापडेलच. नरेन बोलला व नाजुका चमकलीच. ती अविश्वासानं पाहू लागली. हे कसं शक्य आहे? का शक्य नाही? बघ, या रेखांशावर आखातातली फारशी गावं नाहीतच. जी गावं आहेत तिथं आपल्या या मंदिरासारखं मंदिर शोधणं अवघड नाही. आणि मग नाही मुरली गावला पण गोविंद सापडेलच. नरेन उत्साहानं बोलला. पण तिकडं जाणं कसं शक्य आहे? नाजुका, इथं राहून काहीच तपास लागत नाही, रहस्य उलगडत नाही, तर प्रयत्न करायला काय हरकत आहे? जायला निमित्त आहेच. उंट घोडे खरेदी करायचं. एकदाचा गोविंद काठियावाड सापडला तर ज्यानं उकलता उकलता अधिक गुथामूत केली आहे तोच उकलू शकतो. नरेन बोलला व ठरवलं दोघांनी एकदाचं जायचं. नाजुका तलासरला गेली. डॅड, आता घोडे, हत्ती व उंट आणावेच लागतील. मग तुम्ही जाणार ना? नाही, मी तर आधीही बोललोय, जा तूच. जाधवाने आर्थिक बाबत अंदाज घेत नाजुकाकडे पैसे दिले. नाजुका व नरेन कच्छकडे निघाले तेच बोटीनं. रात्रीचा प्रवास, अथांग पसरलेला अरबी समुद्र आणि त्यास आपल्या कवेत घेणाऱ्या शांततेच्या तलावर पुढे जात राहणारी बोट, एक विलक्षणीय. पहाट घडीच्या चंद्रप्रकाशात कुणाकुणास कवेत घेत तृप्त होऊ लागली. बोट खंबाच्या आखातात किनाऱ्यास लागली आणि नाजुका नरेननं बोट परत पाठवली. ते किनाऱ्यानं पुढच्या इच्छित स्थळाच्या शोधात निघाले. पहिलं गाव, दुसरं गाव धुंडाळलं, पण हवं ते मंदिर नाहीच. नरेन, आपला हा प्रयत्न उपद्व्याप तर नाही ना? नसती उठाठेव? नाजुका, संयम ठेव. या किनाऱ्यावर नाही तर पलीकडल्या किनाऱ्यावर सापडेल. नरेन म्हणाला व फिरत राहिला. अखेर शिवमंदिर सापडलंच. अगदी प्रतिकृती भासावी अशीच बांधणवट. ते भव्य मंदिरात आत शिरले. पिंड मात्र संगमरवरी स्वच्छ पांढरी होती. मंदिर फार फार जुनं असावं. मंदिराजवळच एक जुनाट व पूर्णतः मोडकळीस येत अवशेष शिल्लक असलेली हवेली दिसत होती. तलभाटीत माडी तर इथं भुईकोट व गडीगत हवेलीच असावी बहुतेक. नरेन व नाजुका पूजा करत महादेवापुढे नम्रपणे नतमस्तक झाले.
नंतर सभामंडपात येत थोडा वेळ बसले. नौखा प्रदेश, नौखं गाव, नौकी भाषा व नौखा पेहराव. येणारे जाणारे भांबावून पाहत होते. नरेननं एकाच थांबवत मोडक्या तोडक्या हिंदी मिश्रित गुजरातीत विचारणा केली. गोविंद ब्रजलाल काठियावाड कुठं राहतात? अनेकानं मंदिराच्या पुजाऱ्याच्याच घरी आणून सोडलं. सापडला गोविंद ब्रजलाल काठियावाड. 50कडं झुकलेला, डोक्यावर केसात चांदीच चांदी व चेहऱ्यावर सुरकुत्यांचं जाळं विचारत होतं, कोण तुम्ही? कोण तुम्ही? ना याने गोविंदास पाहिलं ना गोविंदानं यांना. पण एकाच रेखांशानं जोडलेली माणसं भेटलीच. खरंच भेट कधी कुणाची का होते? बा भैरवा, आता गोविंद उकलेल का त्यानंच बंदिस्त केलेल्या कंसातील उकली, की साधा कंस सोडवत चौकट महिरपी कंस तसाच ठेवेल नरेन नाजुकासाठी? क्रमशः. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.